तर आम्ही दोघं गडावर भेटलो, म्हणजे ते गोरक्षनाथ गडावर तिकडे मंदिरामध्ये. आणि तेव्हा आम्ही म्हणजे ते पुजारीसारखं देवाचे हे करत होते, सेवामध्ये होते. तिचं देवाकडे अट्रॅक्शन होतं, त्या पद्धतीने मी तिच्याकडे अट्रॅक्ट झालो. आशिकी है मेरी बस तू। रंग सारी गुलाबी चुनरिया रे, रंग सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया रे। पहिला फोटो काढताना तू समोर बघायला चांगलंच पाहिजे आपल्याला, आता म्हणजे बघायचं नाही मी काढलाच काय भाऊ, इकडे बघितल्यावरच काढणार आता। रंगी सारी रंगी सारी
लग्नामुळे नाही पण मच्छरमुळे झोप नाही. मी जेव्हा ह्यांना भेटली पहिल्यांदा तर मला तर ते त्यांचा स्वभावच खूप मुळात आवडला होता. म्हणजे असं मनात काहीच नसताना स्वच्छ मन असणं आणि हसत खेळत त्यांचं स्वभाव आहे, त्यामुळे मला जास्तच ते अट्रॅक्टिव्ह वाटलं. आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग, आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग, माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग, आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग. नंतर दुसऱ्या दिवशी मग तिच्याशी मी बोलायला लागलो. तिला माझ्यात इंटरेस्ट आला हळूहळू, पण ते मला माहीत नव्हतं इंटरेस्ट आला का नाही. ॲक्च्युली ती अवॉइडच करायची मला, पण मीच इंटरेस्ट जास्त दाखवला. तुझ्या वीण नाही ग, तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात ग, आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग, आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग, आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग, माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. ते बघायला आले होते ना त्यावेळेस मला खूपच जास्तच नर्वस होता की म्हणजे काय बोलतील माझे घरचे. एक तर लव्ह मॅरेज आहे आणि विथ अरेंज करायचं होतं, तर त्यांचे घरचे काय बोलतील, माझे घरचे काय बोलतील, तर खूपच एक नर्वस पण होती आणि एक्सायटेड पण होती की म्हणजे व्यवस्थित सगळं होऊ दे, हेच देवाकडून प्रार्थना होती. त्याच्यात एक असं गोड सुंदर छोटं बाळ आहे जे मला एवढं आवडतं ना, एवढं आवडतं की मला नाही वाटत मला मुलाची किंवा मुलीची गरज असेल ती असल्या. एवढं तिच्यात एक निरागस बाळ असतं ना एक मनात, ते काहींच्यात ते आतमध्ये लपलेलं असतं पण तिच्यात ते दिसून येतं आणि ते कुणालाही दिसून येतं. तिचा बडबडी स्वभाव, तिचं चिडचिड करणं, बोलणं, ते जर नसेल ना मग फायदा नाही. म्हणजे ती नसतेच माझ्या आयुष्यात, ते जर नसतं तर.
गेलो फर्स्ट इम्प्रेशन काय घालायचं कसं घालायचं याच्यावर रात्रभर चर्चा झाली होती. अख्खी फुल नाईट चर्चा झाली होती की काय घालून येऊ, कसं बोलू, काय करू काय नाही करू. फायनली गेलो आणि मग सगळ्यांच्या पाय वगैरे दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांचं आणि आईवडिलांना भेटलो. त्यांनी ओळख करून दिली. सासूबाईंनी खूप मला कम्फर्टेबल केलं की तुझंच घर आहे, ये बस वगैरे असं. त्यामुळं तिचं कम्फर्टेबल फील करून देणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं मला एवढं असं ॲडजस्ट व्हायला वेळ नाही लागला. त्यांचं पॅनिक असतं ना ते नंतर राहिलं नाही माझं. एकदम फ्री झालो असं आपलीच फॅमिली असल्यासारखं. मग ते वावरायला लागलो, मी बोलायला लागलो. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर, मयूर नावाने दिलं मला सौभाग्याचं आहे. मराठमोळ्या घराघरात दुमदुमला मराठी बाणा, मराठमोळ्या घरात दुमदुमला मराठी बाणा, नंदिनीच्या साथीने भगवा फडकिले गगना. दूर आसमानों में रब के दीवानों में भी मुझसा न कोई, मैं दीवाना तेरा. चल तुझे बांध के सांसों की वो डोर से ले चलूं वहां पे जो ठिकाना तेरा. अडकल्याची पण फिलिंग आहे आणि आनंद पण आहे मला. वाट बघत होते एवढे दिवस झाले. खूपच जास्तच नर्वस आहे, एक्सायटेड आहे, बटरफ्लायज फिलिंग चालू आहे माझ्या. डोली बहके आई जग नू भुला के मैं तो तेरी हो गई हाँ. तेनू भी पता है सोने सजना दीवाने मेरे प्यार में तेरी जोगन हो गई हाँ. सारी जिंदड़ी तेरे नाल तुर चलिया, दिन सगना वाला पार कर चलिया. सारी जिंदड़ी तेरे नाल तुर चलिया, दिन सगना वाला पार कर चलिया. मदानिया होणार चांगलं, एवढा विश्वासानं व्यवस्थित होणार. देवाची साथ आहे आमच्यासोबत, होणारच आणि देवाचे आशीर्वाद आहे आमच्या दोघांसोबत. हो गई है मेरी तू, तुझे संभाल लूं. तू भी हाथ मेरा बस थामे रखना. हो गई है मेरी तू, तुझे संभाल लूं. तू भी हाथ मेरा बस थामे रखना. बन जोगी तेरे नाल तुर चलिया, मैं भी तां तेरे नाल तुर चलिया.